स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता महात्मा गांधीसह अनेक पुढाऱ्यांनी देशाकरिता लढा दिला। 1942 ला आंदोलन पुकारले गेले। महात्मा गांधी यांनी इंग्रजांना चले जाओचा नारा दिला। सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळकसह अनेकांनी लढा दिला। यासोबतच पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाला बळकट केले असता आता मोदी सरकार मात्र स्वतःचे नाव समोर करीत आहे। 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या इतिहासाचे महत्त्व आजच्या युवकांना माहिती होण्याकरिता अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातून मशाल रॅली काढण्यात आली। देश हमने बनाया या संकल्पनेतून जनजागृती करण्यात आली। काँग्रेस पक्षाचे देशाकरिता योगदानाबाबत अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महत्त्व स्पष्ट केले। या प्रसंगी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपावर प्रखर टीकास्त्र सोडले। महिला बाल विकास मंत्रीसह अमरावतीच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी तर केंद्र सरकारच्या सत्ताधारी नेत्यांनी हा देश अंबानी अदानीला विकला। एवढेच नव्हे तर मोदी देशाला पांढरा फंगस लागलेला आहे अशी टीकाही त्यांनी केली। आज क्रांती 1942 मध्ये क्विट इंडिया मूवमेंट सुरू झाली होती आणि 1947 त्याच्याचमुळे आपल्याला या ठिकाणी संपूर्ण स्वराज्याच्या माध्यमातून तो जो नारा महात्मा गांधींनी लावला होता त्या माध्यमातून आपल्याला स्वतंत्रता मिळाली। आज या देशामध्ये हा देश विकायला काढलेला आहे जे लोक सत्तेत आहेत आणि ह्या देशाला खरं पांढऱ्या फंगस लागलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। करोनाच्या काळामध्ये खरं ब्लॅक फंगसचा आपल्याला खूप त्रास झाला, पण खऱ्या अर्थानं या देशाला व्हाईट फंगस लावलेला आहे। जे लोक त्या ठिकाणी नेतृत्व करतात त्यांनी या देशाची तोडफोड होणं आम्ही सहन करू शकत नाही। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।